प्रसार माध्यमे आणि साहित्य व्यवहार या विषयाचा अभ्यास करत असताना आज आपण या भागामध्ये जाहिरात कला आणि जाहिरात याविषयी माहिती बघणार आहोत. 21व्या शतकाकडे जाहिरातीचे युग म्हणून पाहिले जाते. प्रत्येक क्षेत्रात जाहिरात व प्रसार माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. जाहिरात व प्रसार माध्यम ही काळाची गरज होत बसलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण जाहिरात करण्यासाठी साहित्य ज्ञान वापरले जाते. त्यासाठी दूरदर्शन, वृत्तपत्र, रेडिओ, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा अनेक माध्यमांचा उपयोग ह्या कलेमध्ये केला जातो. लोकांना माहिती होण्यासाठी, त्यांच्यात प्रेरणा निर्माण होण्यासाठी केलेले तोंडी किंवा लेखी विधान म्हणजे जाहिरात होय, अशी जाहिरातीची व्याख्या करता येते. जाहिरातीचे स्वरूप खरं म्हणजे संदेशवहनाचा मार्ग असतो. जाहिरात मालाला मागणी निर्माण करते. जाहिरातीमुळे विपणन वृद्धी वाढते. मध्यस्थ म्हणून भूमिका उत्पादकाला निभावता येते. ग्राहकांपर्यंत त्वरित जाण्याचा मार्ग जाहिरातीमुळेच निर्माण होत असतो. आर्थिक वाढीस हातभारसुद्धा जाहिरातीमुळे होत असतो. जाहिरातीच्या माध्यमांना अर्थपुरवठा करण्याचं कामही जाहिरात करत असते. या दृष्टीने जाहिरात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहेत. म्हणूनच जाहिरातीचे मुख्य साधने आहेत, ज्याच्यामध्ये छापील साधने, प्रक्षेपण माध्यमे, बाह्य माध्यमे आणि व्यक्तिगत माध्यमे. छापील माध्यमामध्ये वृत्तपत्र, भित्तिपत्रके, माहिती, पुस्तके, बॅनर यांचा समावेश होतो. तर प्रक्षेपण माध्यमांमध्ये दूरदर्शन, रेडिओ, चित्रपट, आत्ताच्या काळामध्ये सामाजिक माध्यमं किंवा सोशल मीडिया यांचाही आपल्याला यामध्ये समावेश करता येतो. बाह्य माध्यमं ज्यामध्ये फलक, पथनाट्य, प्रदर्शने यांचा समावेश होतो. तर व्यक्तिगत माध्यमांमध्ये परिपत्रके, व्यक्तिगत भेटी, भेटवस्तू यांचा समावेश होत असतो. जाहिरात कलेची वैशिष्ट्य. जाहिरात कलेवर भरपूर खर्च करावा लागतो. वस्तू आणि सेवांचे ज्ञान आपल्याला या जाहिरात कलेमुळे देता येते. ग्राहकांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा जाहिरात कलेमुळेच साध्य होतो. वस्तू व सेवांची विक्री वाढण्यामध्ये जाहिरात कलेचा फार मोठा वाटा किंवा सिंहाचा वाटा असतो. जाहिरात दृश्य आणि तोंडी स्वरूपात करता येते. संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आपल्या उत्पादनाचं ज्ञान देण्याचं काम जाहिरात कला करत असते. ग्राहकांच्या क्रय प्रेरणेस आवाहन करण्याचं काम जाहिरात करत असते. उत्पादक संस्था, व्यक्तिविरहित कंपन्यांचे प्रगटीकरण करण्याचे काम हे जाहिरात कला करत असते. या दृष्टीने जाहिरातीचे वैशिष्ट्य आपल्याला बघता येते. जाहिरातीचे घटक आणि युक्त्या यांचा आपण या घटकामध्ये माहिती बघणार आहोत. जाहिरातीच्या घटकांमध्ये मॉडेल आणि त्याची निवड, आकर्षक फोटोग्राफी, आकर्षक संगीत, वैचित्र्यपूर्णता, सातत्य, आकर्षक वस्त्र परिधाने व रंगसंगती यांचा मिलाप, ॲनिमेटेड जाहिरात, इलेक्ट्रॉनिक जाहिरातीचा वापर हे जाहिरातीच्या घटकांमध्ये आपण करू शकतो. विविध सण, उत्सव, खेळ, कार्यक्रम आदी विविध बाबींची जाहिरात करून लोकांचा योग्य प्रतिसाद मिळवता येतो. आधुनिक काळात जाहिरातीचे महत्त्व, जाहिरातीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. थोडक्यात उत्पादक, विक्रेते, संस्था आदी सर्व घटक जाहिरात करत असतात. त्यांचा मुख्य हेतू उत्पादन वाढ करून लोकप्रियता मिळवणे आणि जास्तीत जास्त आर्थिक स्रोत निर्माण करणे किंवा आर्थिक उत्पादन वाढवणे हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. म्हणून जाहिरात ही आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाची कला आहेत. याचाही विचार आपल्याला यामध्ये करता येतो. धन्यवाद.